काय बदल झालेले तुम्हाला जाणवतात त्या 40 वर्षात? मला वाटतं कपिल कंटेंट तेव्हाही हिरो होता, म्हणजे जेव्हा राजा परांजपेंपासून आपण फिल्म्स बघत आलो जुन्या त्याही आधीच्या कुंकू फिल्म तेव्हाची पण, म्हणजे कंटेंट होता म्हणून त्या फिल्म्सची नावं झाली किंवा अजूनही आपल्या लक्षात आहेत. आणि आत्ताही आपण म्हणू की जेव्हा कंटेंट चांगलं आहे तेव्हाच त्या फिल्म्स चालतात, नाहीतर नाही. म्हणजे आता सिंगम आली किंवा काही बिझनेस केला सगळ्यांनी, पण तो त्याच्याही कितीतरी पट झाला असता कंटेंट चांगला असता तर. तसं मराठीतही कंटेंट हा हिरो आहे. तुम्ही म्हणजे डोक्यातनं काढून टाका. आमची लाट वगैरे येऊन गेली कदाचित, रडारडीची आली, कॉमेडीची आली, सगळ्या झाल्या, पण कंटेंट चांगला असेल तर सिनेमा खरंच चालतो. याचे उदाहरणं आपण बरीच पाहिलेली आहेत की आत्ताच्या काळात बऱ्याच वेगळ्या फिल्म चालल्या, अरे ही पण फिल्म चांगला प्रतिसाद दिला, असे आपले रिॲक्शन येतात. कारण ती प्रेक्षकांना भावते. नुसत्या ॲक्टरच्या नावावर फिल्म चालण्याचे दिवस कधीच गेले, हो की नाही? हे तुम्ही असतात फरक नाही पडत, पण चांगला ॲक्टर असणं तिथे गरजेचं आहे. कोविडनंतर तर बऱ्याच गोष्टी बदलल्यात. तर ते तुम्ही स्वीकारायला हवं आणि कंटेंटवर लक्ष द्यायलाच हवं. हे चालतं, हे प्रेक्षकांना चालून जाईल, चलो, असं काही नाही राहिलेलं.